काय का तुझ्याकडनं केव्हाची चहा मागतोय ना मी. तुला चहा- टाइमवर चहा नाही देता येत का मला? चहा तर मी गरम करून ठेवलेली होती ना, केवण चारोड्या मारत होती. या म्हटलं तुम्ही झाल्याने मी पण काय करेन मग. अरे पण मग मी ओट्यावर टीव्ही बघतोय तर तिथे आणून द्यायची ना. तुम्ही तर सगळं जागेवर म्हणजे इथून घेऊन घ्या. तुम्हाला प्यायचं असेल तर प्या, खायचं असेल तर माझ्याजवळ या. पण सर्व इथे बसलेले होते म्हणून बोलत होती ना मी. आपण मी बातम्या बघतोय ना तिथे. तुम्हाला बातम्या बघायचं तर तिकडे घेऊन गेला असता ना, इकडे काम आलं मग कुठे जायचं मी? तिथे पिऊन घेतलं असतं ना. अरे तिथेच मागत होतो मी मम्मीकडनं. ती आली नाही मला चहा द्यायला तिथे. तर सकाळी तर 2 घुट्ट पिले. अरे 2 घोट नाही पिले. तिथे बसून चहा प्यायची होती मला. म्हणून मी तिला सांगत होतो की तुम्हाला तिथे चहा आणून दे, चहा आणून दे. चहा थंडी झाली तरी बी नाही आणून दिली तिने. माझ्या पप्पा माझ्या मम्मीला बोलत नको जा. माझी मम्मी मला सांभाळते, मला खाऊ घालते, तुम्हाला सांभाळते, जेवण तुम्हाला खावलते, तरी बी तुम्ही मम्मीला रागवता का? मग मम्मी खाऊ घालते आणि मग शेतात काम करून कोण आणतं? सगळं मी आणून देतो तेव्हा बनवते ना ती. का तिची बनवून घेते ती. मी पण तर जाते हो शेतात. शेतात मम्मी बी काम करतात, तुम्ही बी तर काम करता. सकाळी तर मम्मीने 3 हे फोडले ना पाणी व्हायला. मग एकदा फोडलं तर झालं. तुझ्या मम्मीचं काम दिसलं तुला? आणि मी एवढा दिवसभर काम करतो ते. शेताचं काम फक्त तुम्ही ना तुमच्या मम्मीचीच बाजू घेत जा आणि पप्पा एवढा करता त्यांचं नका बघायचा तुम्ही.